पूर्वीच्या काळी म्हणजे गोत्र काय आहे हे विचारलं जायचं, त्यानंतर जात काय आहे हे विचारलं जायचं, त्यानंतर धर्म काय हे विचारलं जायचं. आता धाडसानं विचारलं जातात ज्याच्याशी लग्न करतोय ती नक्की मुलगीच आहे ना. म्हणजे असा हा विवाहाचा टप्प्याचा प्रवास झालेला आहे. पण आपण इथे आदर्श विचारच करणार आहोत, बाकी तुच्छ गोष्टींचा अजिबात विचार करणार नाही. हद्दपार करून टाकू आपण त्याला मनातून. ती पाश्चात्य संस्कृती नको आहे आपल्याला. पण इथे समुपदेशक आलेले आहेत. स्वातीताईंना तुम्ही छान ओळखता आणि म्हणून त्यांनाच म्हणजे थोडंसं डिवचण्याकरता एक थोडासा तिरपा प्रश्न विचारतो. तुम्ही समुपदेशक म्हणून स्त्री मन आणि पुरुष मन यात भेद करता का? समुपदेशक म्हणून नक्कीच भेद करत नाही, पण दोघांच्या मनाचा जर विचार करायचा जर झाला तर आपल्याला त्यांच्या लहानपणापासून विचार जर केला तर आपल्या सहज लक्षात येईल की मुलामध्ये आणि मुलीच्या विचार शक्तीमध्ये किंवा विचार शक्तीसुद्धा नाही म्हणू, विचार पद्धतींमध्ये आपल्याला नक्कीच फरक दिसतो. इंटेलिजन्स वाईज जर आपण विचार करायचा झाला तर अजिबातच फरक नाही आहे त्याच्यामध्ये, काहीच आपल्याला भेद करता येणार नाही. आणि मनाचा जोपर्यंत आपण विचार करतोय, मगाशी विचार निघाला होता की मन म्हणजे काय, तर मन म्हणजे आपल्या शरीराचं कार्य असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मग शरीर हे स्त्रीचं वेगळं पुरुषाचं वेगळं आणि त्यांचे हार्मोन्स, त्यांच्यामधले जे केमिकल्स आहेत जे आत्ता सरांनी रेफर केले ते हार्मोन्स वेगळे आहेत आणि याचा निर्विवादपणे त्यांच्या वागण्यावर, त्यांच्या विचारांवर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर हा परिणाम होणारच आहे. आणि म्हणूनच याच्या जोडीला जेव्हा समाज येतो, याच्या जोडीला जेव्हा संस्कृती येते, म्हणजे हार्मोन्स तर आहेतच, त्यांचे खेळ त्यांच्या लेवलला, परंतु त्याच्या जोडीला जेव्हा समाजाचे काही डूज अँड डोंट्स असतात, समाजाच्या जेव्हा काही चालीरीती असतात, समाजाचे जेव्हा काही संस्कार असतात किंवा समाजाच्या जेव्हा अपेक्षा असतात, तेव्हा त्यांची जडणघडणसुद्धा वेगळी व्हायला लागते. आणि मग आपल्याला जाणवतं की मुलं म्हणजे कणखरता किंवा ठाम किंवा निर्णय घेणारा असं काहीतरी आपलं मत बनलेलं आहे आणि स्त्री म्हणजे कमजोर, भोळी भाबडी असं काहीसं आपलं मत बनलेलं आहे. पण मला एक विचारायचं की मुलीमध्ये परिपक्वता ही लवकर येते का, किंवा तारुण्याची जाणीव किंवा जे आपण एक म्हणतोय की स्त्रीत्वाची भावना ही म्हणजे लवकर येते का? हो, नक्कीच येते आणि याला निसर्ग कारण आहे. याच्यासाठी आपल्याला त्यांच्या ऋतुचक्राची जर आपण सुरुवात विचारात घेतली तर लक्षात येईल की मुली या मॅच्युअर लवकर होतात मुलांपेक्षा. आणि याची सुरुवात आपल्याला जेव्हा ॲक्च्युअल ऋतुमती जेव्हा होते, व्यक्ती ती स्त्री जेव्हा होते त्याच्या आधी त्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे त्याच्या 3-4 वर्ष आधीपासून तिच्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रासायनिक कल्लोळ होत असतात आणि त्याचं प्रगट रूप आपल्याला नंतर काही 2-3 वर्षांनी दिसतं. म्हणजेच आपल्याला नक्की म्हणता येईल की मुलीच्या परिपक्वतेची सुरुवात ही साधारणतः 8 ते 9 वर्षापासून जर आजकाल आपण धरली तर मुलांच्या परिपक्वतेची सुरुवात आजकाल आपल्याला 11 आणि नंतर असं म्हणता येईल. मानसिक परिपक्वता मुलीला तिच्या तारुण्याची जाणीव किंवा एकंदर शरीरशास्त्रामुळे किंवा तिला मिळालेल्या देणगीमुळे, आपण असं म्हणूया सुंदर अशा देणगीमुळे, तिला तिच्या व्यक्तिमत्वाची, तिच्या सौंदर्याची जाणीव ही मुलापेक्षा लवकर होते, हे मान्य करावं लागेल. आणि याचं सुंदर विवेचन तिचं मन या कार्यक्रमात आम्ही सुंदर रीतीने चर्चा करतो. आपण तुर्तास असं मानूया की दोघेही आता उपवर वधू झालेली आहेत, पण मुलीच्या मनाचं चित्रण करणारं हे एक सुंदर गीत ऐकूया आणि पुढे जाऊया. मी लाजले जे मना
दोघंही उपवर झालेले आहेत. मला मीडियाबद्दल किंवा प्रसिद्धी माध्यमांबद्दल सध्या बोलायचं नाही. तो एक प्रश्न मी आपल्यातर्फे विचारणार आहे. पण थोडंसं एक लक्षात घेऊया, शिक्षण झालेलं आहे, नोकरी लागलेली आहे, म्हणजे आपण अर्थार्जन करू शकतोय. अशा वेळा घरातून एक आदेश येतो की चला आता लग्न करायला हरकत नाही. अशा वेळा आता मात्र तुम्ही सावध व्हायचंय, पालक म्हणून सावध व्हायचंय, इथे आलेल्या लग्नाळू तरुण तरुणींनी सुद्धा सावध व्हायचंय. डॉक्टर, विवाह याला तुम्ही कसं इलॅबोरेट करा? विवाह म्हणजे नेमकं काय म्हणाल तुम्ही? चित्तशुद्धीचा, म्हणजे आपण आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे विवाह घेऊ तर चित्तशुद्धीच्या या सुरुवातीचा आपण लहान बाळांना शाळेत टाकतो तेव्हा अक्षरारंभ नावाची विधी करतो की नाही, असं जीवनामध्ये जर मनाच्या शिस्तीचं, चित्तशुद्धीचं, अंतःकरण चतुष्टयमध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 भाग आहे मनाचे आपल्या संस्कृती भारतीय मानसशास्त्राप्रमाणे. आणि त्याच्या या सगळ्या खेळांमध्ये किंवा शिक्षणामध्ये हा सगळ्यात मोठं पाऊल, सगळ्यात मोठं शिक्षण गृहस्थ आश्रमाचं ची सुरुवात, त्याची एंट्री ही अक्षर आरंभासारखी आहे. जसं एक बाळाला विद्यार्जनासाठी सुरुवात केली गेलेली प्रोसेस, अशी मनाच्या फायनल शिस्तीची, फायनल शिक्षणाची आणि अंतःकरणाला बॅलन्समध्ये, आता जसं फ्रॉइडियन भाषामध्ये म्हणायला गेलो सिग्मंड फ्रॉइडच्या, तर इगो स्ट्रेंथ म्हणजे आपल्या डिफेन्स मेकॅनिझम जी आपल्याला प्राणीच्या, आपण सगळे जनावर आहोत, प्राणी आहोत, त्याच्या इन्स्टिंक्ट्स आणि संस्कारांच्या मध्ये बॅलन्स आणणारी सगळ्यात उत्कृष्ट शिक्षण पद्धती या समाजाने बनवली, त्याला आम्ही विवाह म्हणू. मनांचा एकमेकांशी युगल होणे, सृष्टी रचनाच्या उद्देशाने जाणे. आणि आपण या चर्चा करणारच आहोत की आपण जेव्हा सप्तपदी घेतो लग्नाची, तर त्या 7 संकल्पना काय असतात आणि त्यात तुम्हाला कळेल की मनानी जर या संकल्पांना पूर्ण केलं आयुष्याच्या या जर्नीमध्ये, या यात्रेत, तर तो एका वेगळ्या शिखरावर पोचतो. आणि याची ही पूर्ण सुरुवात इथे या पुढच्या 3 दिवसांनी येणाऱ्या एकादशीला कृष्णाने रुक्मिणीसोबत घेत असताना केलेली आहे. आणि या संस्कृतीत हा विवाह नावाचा हा जो संस्कार आहे, 16 संस्कारांपैकी हा एक महत्त्वाचा संस्कार, हा मनाच्या शुद्धीपर्यंत, चित्ताच्या स्थिरतेपर्यंत आणि आत्मावलोकन करण्यासाठी सर्वात उत्कृष्ट साधन. गारहस्थ आश्रम म्हणजे जे ओढणारच आहे आणि त्याला धरायचं पण आहे. बाळ जेव्हा चालू लागतो तेव्हा तो ॲक्च्युली चालतो काय, तो पडत असतो आणि त्याच्यामध्ये नॅचरल रिफ्लेक्सेस असतात आपल्याला वाचवण्याचे, त्याचं पाऊल पुढे पुढे पडत जातं आणि तो आपलं चालणं शिकतो. तसंच हे गारहस्थ आश्रम किंवा गृहस्थ आश्रम हे आपल्या अंतःकरणापर्यंत पडणाऱ्या प्रक्रियेला ऑटोमॅटिकली थांबवणारी प्रक्रिया आहे. क्या बात आहे. भारतीय संस्कृतीतले विविध आश्रम, त्याच्यातला अतिशय सुंदर असा आश्रम गृहस्थ आश्रम. आणि गृहस्थ आश्रमात प्रवेश करण्यापूर्वी कोणी जर प्रेमाचा इजहार केला तर आपल्याला त्याचं ऑब्जेक्शन नाही. विवाहाचे ढोबळ मानाने 2 प्रकार,